ऑवर हा तसा तर कालच्या त्याच घडामोडींचा सिक्वेल किंवा भाग 2 आहे असं म्हटलं तरी चालेल। राज शिंदे भेटीचे पडसाद नक्की कसे उमटले आहेत त्याचा कानोसा आज घ्यायला मिळाला। काल जर भिवंडी महानगरपालिकेमध्ये ड्रामा होता तर आज तिथे महानाट्यच बघायला मिळालं। काल प्रश्न होता तो शरद पवार यांच्या राज्यसभेच्या फेरनिवडणुकीचा, तर आज त्यात भर पडली आहे उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेच्या फेरनिवडीच्या अडचणींच्या बातमीची। त्यामुळे आजचा 0 आवर आहे राज्याच्या राजकीय रंगमंचावरती याच राजकारणाचा दुसरा अंक लिहिला गेलाय त्यावर। पण सुरुवात करूया आजच्या प्रश्नाने जो अत्यंत इंटरेस्टिंग आहे आणि त्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला आजचा प्रश्न बघायला। आजचा आमचा प्रश्न आहे, प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते, हे राज ठाकरेंचं कथित विधान कुणाला उद्देशून असेल असं वाटतं? महायुती सरकार, उद्धव ठाकरेंसोबतची युती आणि दोन्ही असे 3 पर्याय आहेत। तुमचं यावरचं मत आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल। होय, प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते। आपल्या सूत्रांच्या माहितीनुसार आज हे वाक्य राज ठाकरेंनी राज्यभरातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या मुंबईतल्या बैठकीत उच्चारलं। आता हे विधान म्हणलं तर सरकारसाठी होतं, पण आजच घडलेल्या इतर काही घडामोडींमुळे हे वाक्य कुठेतरी राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंबरोबर असलेल्या युतीशी लागू होत असल्याचं तर वाटत नाहीये ना, असंही विचारायला जागा आहे। पहिल्यांदा मात्र आपण पदाधिकाऱ्यांना नक्की राज ठाकरे काय म्हणाले ते पाहणार आहोत आणि त्यासाठी आपण जाऊयात मीडिया सेंटरला। तर मनसे नेत्यांना आज राजमंत्र मिळालेला आहे। महाराष्ट्र सध्या आयसीयू मध्ये आहे असं राज ठाकरे या भेटीत म्हणाले। प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते असंही ते म्हणाले। सत्तेत असणाऱ्यांची एक्सपायरी होणार, कायमस्वरूपी काही नसतं। यापुढे फक्त निवडणुकांवरती लक्ष द्या। आता पक्ष बांधणीला सुरुवात करा। मराठी भाषा दिन जोरात साजरा करा। तर अशा पद्धतीचा मंत्रच राज ठाकरेंनी दिलेला आहे। आता सत्ता एक्सपायर होणार असा टोला सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी तर लागणारच होता। राज असं बोलले एवढंच समजण्याचा अवकाश होता आणि भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी सरकारला एक्सपायरी डेट का नाहीये ते उदाहरणासकट सांगून टाकलंय। ऐकूयात। जे जनसेवा करतात, जे जनतेची सेवा करतात त्यांना कधीही एक्सपायरी डेट नसते। जनता त्यांना सातत्यानं आशीर्वाद देते आणि जनतेच्या आशीर्वादामुळेच भारतीय जनता पार्टी सलग 3 वेळेला महाराष्ट्रामध्ये निवडून आली। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सलग 3 वेळेला देशाचे यशस्वी पंतप्रधान म्हणून पुढे आले। आता खरं बघितलं तर नुकतीच झालेली मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या युतीची लिटमस टेस्ट फेल झाली। ना उद्धव ठाकरेंची मशाल धगधगली, ना मनसेच्या इंजिनानं वेग घेतला। अशा स्थितीमध्ये आपले कार्यकर्ते आणि नेत्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आज ना उद्या करावाच लागला असता। त्यामुळे ही बैठक घेणं पक्ष पुढे चालवायचा असेल तर महत्त्वाची होतीच। त्यात 2 दिवस आधी राज ठाकरे एकनाथ शिंदेंना भेटायला त्यांच्या घरी गेले होते। ते नक्की का याचं अधिकृत उत्तर मिळालेलं नव्हतं। त्यामुळे एकीकडे नुकतेच आपल्या चुलत भावाबरोबर एकत्र येऊन राज ठाकरेंनी निवडणूक लढवली खरी, पण नंतर मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिंदेंना समर्थन दिलं आणि काल तर थेट त्यांचं घरच गाठलं। त्यामुळे राजसाहेबांच्या मनामध्ये नक्की काय सुरू आहे याचा संभ्रम कार्यकर्त्यांच्या मनात सुरू असणारच। कार्यकर्त्यांच्या मनातली ही चलबिचल थोपवणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना जे उत्तर ऐकायचं होतं ते सुद्धा राज ठाकरेंनी घेऊन टाकलं। आम्हाला जर काही समजा सजेशन्स द्यायचे असतील, जर काही चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी भेट व्हायला नको की प्रत्येक वेळेला त्याच्यातनं काहीतरी आपल्याला शोधलंच पाहिजे, प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्यातनं आपण राजकारणच शोधलं पाहिजे अशी काही आवश्यकता नाहीये। पण आता आपण परत जाऊया राज ठाकरेंच्या त्या कथित वक्तव्याकडे। प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी डेट असते। जसं तुम्हाला मी आधी सांगितलं, हे वक्तव्य जरी सरकारबाबत असलं तरी हे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेत जे सध्या सुरू आहे आणि जे आज घडलं त्याला तर लागू होत नाही ना, असं साहजिकच विचारावंसं वाटतं। ठाकरेंच्या युतीमध्ये एक मिठाचा खडा पडलाय। झालंय काय की मुंबईमध्ये महापौर उपमहापौर स्थानापन्न किंवा सत्ता स्थापन्न झाल्यावर आता महापालिकेमध्ये चर्चा सुरू झाली आहे स्वीकृत नगरसेवकांची। तुम्हाला माहितीच असेल की प्रत्येक महापालिकांमध्ये प्रत्येक पक्षाला आपल्या संख्याबळानुसार काही जणांना स्वीकृत नगरसेवक करता येतं। ठाकरेंच्या शिवसेनेला 3 नगरसेवक स्वीकृत करता येतील।
यातला एक जण आपला असावा असं युतीत लढलेल्या मनसेला वाटणं स्वाभाविकच आहे. आपण जिंकू शकत होतो अशा अनेक जागा उद्धव ठाकरेंसाठी सोडल्या, त्यांच्या उमेदवारांना भरपूर मदत केली, पण बदल्यात आपल्या उमेदवारांना हवी तशी मदत ठाकरेंच्या सैनिकांकडनं झाली नाही, अशी एक भावना मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांची एक जागा मनसैनिकाला द्यावी अशी मागणी होती. पण यातली अपडेट अशी आहे की स्वतः ठाकरे सेनेकडे अनेक जण इच्छुक असल्यामुळे ही एक जागा आपल्या बंधूंच्या पक्षाला द्यायची उद्धव ठाकरेंची बिलकुल तयारी नसल्याचं समजतंय. आणि त्यातूनच आलेली एक सोशल मीडिया पोस्ट बघूयात आपल्या मीडिया सेंटरला जाऊन. ही पोस्ट आहे मनसे नेते संदीप देशपांडे यांची. पोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये. पुन्हा एकदा बघूयात. कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडनं कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये. आता ही पोस्ट कोणी केली आहे तर ही पोस्ट आहे संदीप देशपांडेंची, राज ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते. एवढं एकच वाक्य देशपांडेंनी लिहिलंय. याला आगापिछा काहीही नसला तरी ते कुणाला उद्देशून आहे याचा अंदाज तुम्हाला नक्कीच आला असेल. आणि जर तुम्हाला अंदाज आला नसेल तर उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या बीएमसी गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी यावर जी प्रतिक्रिया दिली आहे ती ऐकून तुम्हाला तो अंदाज नक्कीच येईल. आदित्यांबरोबर राजसाहेब होते, त्यामुळे त्या गोष्टीमध्ये नक्की काय एकमत झालं हे संदीपला माहिती आहे का, मलाही नाही माहिती. मग त्यावर भाष्य करणं हे मला वाटतं फार उतावळेपणा होईल असं मला वाटतं. काही अजून त्यांची दोघांची वेगळी हे असू शकते. आता सध्या महाराष्ट्राचं राजकारण हे टोमणे बहाद्दरांसाठी अतिशय अनुकूल आहे. ठाकरे बंधूंमधल्या या संघर्षाची बातमी बाहेर येताच भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी लगेचच खिल्ली उडवायला सुरुवात केली. त्यांचा सूर अर्थातच उद्धव ठाकरेंनी पाठीत सुरा खुपसला आणि राज ठाकरेंना सहानुभूती दाखवणार होता. ऐकूयात उद्योगमंत्री उदय सामंत आणि भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी मारलेले हे टोमणे. ज्यावेळी मनसे आणि युबीटीची युती झाली त्यावेळी पहिल्यांदा मी सांगणार होतो की भविष्यामध्ये राजसाहेबांचा ब्रह्मनिरास झाल्याशिवाय राहणार नाही. युबीटी पूर्ण मनसेच्या पाठीत खंजीर खुपसेल, त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. राज ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी केलेलं आहे. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ते झालंय. आता स्वीकृतमध्ये देखील मनसेचा केसाने गळा कापण्याचं काम उद्धवजींच्या माध्यमातून होईल. त्यामुळं माझी राज ठाकरेंना देखील विनंती आहे की आपण अशा लोकांसोबत राहायचं का याचा विचार करा. तर एकीकडे एक्सपायरीच्या राज ठाकरेंच्या विधानावरनं एक जबरदस्त बोलाचाली पाहायला मिळत होती, परंतु एकीकडे हे सुरू असताना